राहुल गांधी यांची पदयात्रा चालू आहे. आंध्र प्रदेशमधून ती तेलंगणामध्ये आली. तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबादेत जेव्हा ती पदयात्रा पोहोचली, त्या ठिकाणी इंदिरा गांधींचा एक पुतळा आहे. त्या भोवती एक मोठा कार्यक्रम काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित केला होता. छोटीशी सभा झाली आणि तिथून ते पुढे गेले. आता ह्याच्यामध्ये प्रत्यक्षात काही बातमी नाही, काही वेगळं घडलं असं नाही. आश्चर्याची गोष्ट आहे. आश्चर्य म्हणजे खरं तर आश्चर्य म्हणायची काही कारण नाही, ते अपेक्षितच होतं राहुल गांधींकडून. त्या स्थळाच्या अगदी लागूनच बाजूलाच माजी पंतप्रधान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ नेते PV नरसिंहराव यांची समाधीस्थळ आहे. आणि त्या समाधीस्थळाला भेट देणं राहुल गांधींना यासाठी औचित्याचं आणि अगत्याचं होतं, कारण की ते तुमच्या पक्षाचे पंतप्रधान राहिलेले, अध्यक्ष राहिलेले ज्येष्ठ नेते आहे. प्रत्यक्ष ते हयातीत असताना सोनिया गांधींनी त्यांचा काय आणि कसा राग केला, द्वेष केला सगळ्यांना माहीत आहे. अगदी त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं जे शव आहे त्याला सुद्धा प्रत्यक्ष काँग्रेसच्या कार्यालयामध्ये येऊ दिलं गेलं नाही. म्हणजे ते ॲम्ब्युलन्स दारामध्ये उभी राहिली काँग्रेस कार्यालयाच्या, त्याची कुलप त्या चौकीदाराने उघडलेच नाहीत आणि तिथून ते फिरवावं लागलं. पंतप्रधान PV नरसिंहराव यांच्या देहावरती अंत्यसंस्कार सुद्धा दिल्लीमध्ये होऊ दिला गेला नाही, कारण तसा झाला असता त्यांची समाधी उभारावं लागली असती तिथे, आणि ते ह्यांना नको होतं. म्हणजे कुठल्याही पदावर नसलेल्या संजीव गांधी यांची समाधी त्या ठिकाणी आहे, पण पंतप्रधान पदावरती असलेल्या PV नरसिंहराव यांची मात्र समाधी तिथे होऊ नये असं कटकारस्थान सोनिया गांधीकडून रचलं गेलं. आणि त्यांच्या अंत्यविधी त्यांच्या तेव्हाच्या मातृराज्यात, आताचं तेलंगणा आणि आंध्र प्रदेश वेगळा झालेला आहे, त्याची राजधानी असलेल्या तेव्हाच्या हैदराबादमध्ये, आताचं ती तेलंगणाची राजधानी आहे. आता साधी अपेक्षा अशी होती की जे सगळे राहुल गांधींचं कौतुक करायला लागलेत पदयात्रेमध्ये, ते कसे भेटायला लागलेत, नको त्या माणसांना सुद्धा, म्हणजे त्या फादरला ऐकायला भेटले की ज्याचे वक्तव्य कशी विषारी आहेत. मग कौतुक असं चालतं की त्यानं लहान मुलीला कसं उचलून कडेवरती घेतलं, किंवा कोणाचा हात कसा हातामध्ये धरला, किंवा कोणासाठी ते पळत कसे निघालेले आहेत. असंख्य गोष्टी, त्यांनी दाढीच कशी वाढवलेली आहे, आता त्यांच्यामध्ये कशी मॅच्युरिटी आलेली आहे. नको नको त्या गोष्टी राहुल गांधींच्या पदयात्रेच्या निमित्ताने त्यांच्या भोवती त्यांना चिटकवल्या जात आहेत. मोठे पण चिटकवलं जात आहे, नेते पण त्यांना चिटकवलं जात आहे. ह्या राहुल गांधींनी त्यांच्याच पक्षाचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान असलेल्या नरसिंहरावांच्या समाधीला भेट देण्याचं औचित्य दाखवलं नाही, त्याच्याकडे सरासर पाठ फिरवली. हे फक्त PV नरसिंहरावच्या बाबतीत घडते असं नाही. काँग्रेसच्या पंतप्रधानांच्या यादीमध्ये लालबहादूर शास्त्री असो, किंवा हंगामी पंतप्रधान म्हणून राहिलेले गुलझारीलाल नंदा असोत, PV नरसिंहराव असोत, आणि उपपंतप्रधान असलेले वल्लभभाई पटेल असोत, यांच्या बाबतीत कधीही सन्मानाची वागणूक गांधी घराण्याकडून दिल्या गेली नाही. नेहरू, मग इंदिरा गांधी, राजीव गांधी, संपलं. ह्यांची यादी इतक्यावरती संपली. आणि ही वारंवार टीका झाल्याच्या नंतर सुद्धा काहीही बदल या मायलेकरांकडून, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडून झालेला नाही. आता ह्याच्यातला दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, आंध्र प्रदेशमध्ये ही जी घटना घडली त्याला पुन्हा एक वेगळा अर्थ आहे. 40 वर्षांपूर्वीचा 82-83 सालची गोष्ट आहे की जेव्हा की राजीव गांधींना सरचिटणीस केलं गेलं होतं काँग्रेस पक्षाचा, इंदिरा गांधींनी त्या पंतप्रधान असताना 80ला निवडून आल्याच्या नंतर. आणि ह्याच हैदराबादमध्ये विमानतळावरती तिथल्या मुख्यमंत्र्याचा अपमान केला गेला. त्या अपमानाच्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांच्या कशा चपला उचलल्यात राजीव गांधीच्या, तेव्हा काँग्रेसचे सरचिटणीस असलेल्या, आणि हा कसा सगळ्या तेलुगू जनतेचा अपमान आहे असा मुद्दा उपस्थित करून 9 महिन्यामध्ये एक पक्ष स्थापन झाला, त्याचं नाव तेलुगू देसम. NT रामाराव या अभिनेत्यांनी, ज्याचा राजकारणाशी त्यापूर्वी काहीही संबंध नव्हता, काँग्रेसच्या नेतृत्वाने, तेही प्रत्यक्ष अध्यक्ष किंवा पंतप्रधान नाही, सरचिटणीस असलेले राजीव गांधी, आज राहुल गांधीवरती टीका होते, ही अशाच पद्धतीचं वागणं, बेताल वागणं स्वतः राजीव गांधींनी केलेलं आहे. आणि त्याचा पुरावा म्हणजे त्यांनी केलेला अपमान तेव्हाच्या मुख्यमंत्र्याचा, आणि त्या अपमानाच्या वरती एक संतापाची लाट अख्ख्या आंध्र प्रदेशमध्ये उसळली. 9 महिन्यात पक्ष स्थापन होऊन तो पक्ष सत्तेवरती आला, काँग्रेसचा पराभव करून. त्याला जबाबदार राजीव गांधी यांचीही त्यांनी दिलेली त्यांच्याच मुख्यमंत्र्याला अपमानाची वागणूक आहे. हे प्रत्यक्ष हैदराबादमध्येच घडलं. नंतर हैदराबाद, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा असं विभाजन झालं. आता अपेक्षा अशी होती की जे त्या ठिकाणचे सुपुत्र आहेत, त्या भूमीचे,
PV नरसिंहराव आणि प्रत्यक्ष तुम्ही मुद्दा म्हणून वाकडी वाट करून त्या ठिकाणी गेलेले नव्हते. तुमच्या सगळ्या त्या ज्यांनी कोणी नियोजन केलं असेल त्याला हे कळायला पाहिजे होतं की आपली यात्रा जर तेलंगणामध्ये प्रत्यक्ष हैदराबादमध्ये त्याहीपेक्षा त्या समाधी स्थळाच्या जवळ, असं पण नाही की ती पदयात्रा हैदराबादमध्ये कुठंतरी दुसऱ्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणाहून तुम्ही पुढे निघून चाललेला आहात. प्रत्यक्ष त्या ठिकाणाच्या जवळ तुम्ही जाता, त्या ठिकाणी एक सभा घेता, त्या ठिकाणी तुम्ही जनतेला संबोधित करता आणि PV नरसिंहराव यांच्या समाधी स्थळाकडे मात्र पूर्णपणे पाठ फिरवता. हे सहज घडलेलं नाहीये, हे ठरून घडलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की लालबहादूर शास्त्री, गुलजारीलाल नंदा, वल्लभभाई पटेल आणि PV नरसिंहराव हे चारही पंतप्रधान आणि उपपंतप्रधान, हंगामी पंतप्रधान राहिलेले काँग्रेसचे, यांच्या बाबतीमध्ये कुठलीही सन्मानाची वागणूक गांधी घराण्याकडून दिल्या गेलेली नाही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या निमित्तानं ती एक पुढे येते की बाकीचे जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, आता काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले मल्लिकार्जुन खरगे असो किंवा बाकीचे असो, ह्या सगळ्यापैकी कोणी ही गोष्ट त्यांच्या लक्षात आणून दिली नाही का की हे ज्येष्ठ नेते आहेत, दक्षिणेतला जो काँग्रेसचा माणूस पंतप्रधान पदावरती बसला आणि गांधी घराण्याच्या बाहेर सलग 5 वर्ष ज्यानं पंतप्रधान पद प्रत्यक्ष भूषवलं, हा विक्रम PV नरसिंहरावच्या नावावर आहे. हे पहिलं व्यक्ती आहे. नेहरूच्या नंतर शास्त्री ते अल्पकाळ होते, गुलजारीलाल नंदा हंगामी पंतप्रधान म्हणून थोडा काळ होते. त्याच्यानंतर म्हणजे ह्यांची कारकीर्द बाकीच्यांची अतिशय थोडी राहिलेली, गांधी घराण्याच्या बाहेरची. मग इंदिरा गांधी होत्या, मग राजीव गांधी होते, त्याच्यानंतर VP सिंग फार थोड्या काळ होते. अशा ह्याच्या वेळीस जेव्हा की तो माणूस तुमच्या पक्षाचा अध्यक्षही होता, पक्षाचा ज्येष्ठ नेता सुद्धा होता आणि तो सलग 5 वर्ष ज्यानं काँग्रेसचं नेतृत्व केलं, पंतप्रधान पद भूषवलं, आर्थिक उदारीकरणाचे फार मोठे निर्णय त्यांच्या काळामध्ये घेतले गेले. नंतर 10 वर्ष पंतप्रधान म्हणून राहिलेले मनमोहन सिंग त्यांच्या काळात अर्थमंत्री होते. ते जेव्हा पंतप्रधान झाले मनमोहन सिंग, तेव्हाही त्यांना तुम्ही मोकळेपणानं निर्णय घेऊ दिले गेले नाहीत खुलेकरणाचे. इतके निर्णय पंतप्रधान असताना नरसिंहरावच्या काळामध्ये मनमोहन सिंगांनी अर्थमंत्री म्हणून घेतलेले होते. एवढं सगळं असताना सुद्धा आणि त्या उदारीकरणाची फळं आता सगळ्यांना चाखायला भेटत असताना सुद्धा या सगळ्या पार्श्वभूमीवरती अपेक्षा साधी अशी होती की बाबा तुम्ही त्या समाधीच्या स्थळी फक्त जाऊन अभिवादन करतात. ही आपल्याकडे सहसा पद्धत आहे की मरणांती वैरानी आपण म्हणतो ना, किंवा मृत्यूनंतर कोणाचंच वैर करायचं नसतं. अगदी शत्रूच्या बाबतीमध्ये सुद्धा असं आपल्याकडे हिंदू संस्कृतीमध्ये वागल्या जात नाही. पण इथे मात्र ही मायलेकरं इतक्या म्हणजे दुष्ट बुद्धीने आणि इतक्या म्हणता त्याला काय म्हणते डोक्यामध्ये ठेवून सुद्धा जे काही त्यांचं असं म्हणणं आहे की जी दुय्यम वागणूक नरसिंहरावकडून यांना दिल्या गेली, प्रत्यक्षात काय येते त्याच्यातले अभ्यासक सांगतील. अजून एक मुद्दा जो समोर येतो की राहुल गांधी बदलले आहेत, ते व्यापक होत चाललेले, त्यांची राजकीय समज प्रगल्भ होत चाललेली, असं जे आता तथाकथित पत्रकार त्यांची बाजू घेताना म्हणून लिहितात, त्यांनी याचं उत्तर द्यावं की ही अशी खूण आहे का की राहुल गांधी बदलले त्याची. यापूर्वी तुम्ही नरसिंहरावांचा अपमान केलेला होता, त्यांचं अंत्यदर्शन पण प्रत्यक्ष काँग्रेसच्या कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांसाठी होऊ दिलं गेलं नव्हतं, त्यांचा अंत्यविधी दिल्लीला होऊ गेलं नव्हतं आणि आत्ता 2022 मध्ये त्यांच्या समाधीचं दर्शनही तुम्ही घ्यायला तयार नाही. या सगळ्यातून दिसतं ते हे की ते बदलले असं काहीच नाही. ह्यांना वाटते ते बदललेत म्हणून, प्रत्यक्षामध्ये राहुल गांधी काही बदललेले त्याचा पुरावा निदान त्यांच्या या काय पदयात्रेमधून तरी दिसत नाही. त्याच्यावरची ही उसंतवाणी. तेलुगू सुपुत्र नरसिंह राव त्यांसी न दे भाव राहुला, आपुल्या पक्षाचा जो पंतप्रधान त्याचा ना सन्मान करीती हे, आजीचा पुतळा तिथे थाटमाट रावांकडे पाठ फिरवते, हैदराबादेत घडला प्रसंग पदयात्रा रंग ओळख आहे. काँग्रेस म्हणजे गांधी घराणेचं बाकीचे नकोच नेते कुणी, पटेलनी नंदा शास्त्री आणि राव नका काढू नाव यांचे कुणी, घराणेशाही ही काँग्रेसी झुकती सत्वास विकती कांत म्हणे, सत्वास विकती कांत म्हणे. आता
ज्या पोटनिवडणुकांचे निकाल झालेले आहेत त्याही ठिकाणी काँग्रेसला दुर्दैवाने पराभव पत्करावा लागलेला आहे. 7 पोटनिवडणुकांचे निकाल झालेत विधानसभेमध्ये आणि इकडे यांची पदयात्रा चालू आहे. ज्या राज्यांमध्ये निवडणूक आहेत त्या ठिकाणी तर पदयात्रा जातच नाहीये. यांच्या राजकीय चातुर्याच्या बाबतीमध्ये वारंवार शंका उपस्थित केल्या गेलेल्या आहेत आणि आता त्याच भूमीमध्ये की ज्या भूमीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाने स्थानिक नेतृत्वाचा अपमान केला होता म्हणून तेलुगू देसम पक्ष, त्याच्यानंतर YS जगनमोहन रेड्डी यांचा जो पक्ष आहे YSR काँग्रेस तो दुसरा पक्ष आणि तिसरी गोष्ट म्हणजे TRS आता ज्याला BRS झालेला आहे तो पक्ष, 3 प्रादेशिक पक्ष बलदंड असे त्याच भूमीत तयार झालेत आणि आजही इतक्या वर्षानंतर त्याच भूमीमध्ये कार्यक्रम घेत असताना राहुल गांधींना इतकं भान उरलेलं नाहीये की भूमिपुत्रांचा आपण सन्मान करावा. इथेच थांबूयात. धन्यवाद.